क्लासिकल हा नजराणा, चेंडू सीमारेषच्या पलीकडे चौकार. स्टेप आउट झाले आपण पाहिलं, अगदी बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचतायत. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय आणि पहिल्याच बॉलला मात्र सीमारेषच्या पलीकडे धाडलंय. चौकारासाठी संदीप दिवाने चांगली सुरुवात करतायत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न झालाय. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वाईडिश पोझिशन मध्ये खेळाडू होते. बॉल आलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा धमाका आणि बॉलच्या मेरिट वरती खेळतायत संदीप दिवाने. ही गोष्ट विशेष कमालीचे स्ट्रोक पाहायला मिळाले. पाठीमागच्या 2 बॉलवरती 2 फटके, परंतु 2 फटक्यांची गुणवत्ता मात्र वेगळी होती. बॉलच्या मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॅटर संदीप दिवाने आणि 2 बॉलवरती 2 कलात्मक फटके आपण पाहतोय. क्रिकेटच्या पुस्तकातील फटके संदीप दिवाने यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 8 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फुलटॉस होता. यावेळेस मात्र ऑन साइडला बिलकवला. डीप मध्ये खेळाडू आहेत, प्रोटेक्शन आहेत. थोडंसं फंबल झालंय आणि 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न केला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट, दाद दिली पाहिजे संदीप दिवानेची. कॉलिंग महत्वाचं होतं आणि हाईट चेक केली जाईल. हाईट फॅक्टर या बॉलचा चेक करतील तिसरे पंच. बॅटिंग टीम रिव्ह्यू राईट, अंपायर रिव्ह्यू. ओके, विल चेक विथ थर्ड अंपायर. It's fair delivery. Okay, we will go ahead again. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय. 10-10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 10 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 10 अशी सुरुवात केली आहे बॅटिंग करणारी टीम अर्थात शिवम स्पोर्ट गेरेसे संघ. पुढचा बॉल फ्ले अँड मिस ही खासियत आपण पाहतोय. गती कमी आहे परंतु हार्ड लेंथ वरती बॉल टाकण्याची क्षमता आहे कल्पेश जाधवकडे आणि त्या जोरावरती पुनरागमन देखील करतायत मैदानावरती. 10 धावा धावपलकावरती कल्पेश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला पाठवले सीमारेषच्या पलीकडे. संदीप दिवाने यांच्या बॅट मधून आणखीन एक कलात्मक फटका आपण पाहतोय. क्रिकेटचा क्लास दाखवणारी बॅटिंग पाहायला मिळाली आणि यासाठीच ओळखलं जातं संदीप दिवानेला. आक्रमण केलंय आपण पाहतोय. गोलंदाज कल्पेश जाधव वरती आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळाली. 14 धावा धावपलकावरती 14 रन्स विदाउट लॉस ऑफ एन विकेट. काय सुरुवात केली आपण पाहतोय संदीप दिवानेनं. खरं तर कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. इथे देखील फटका लाजवाब आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्यांच्या हातामध्ये बॉल आलाय. विकेट आपण पाहतोय. अगदी संदीप दिवाने आक्रमक सुरुवात तर केली परंतु थोडीशी आता पेशन्सची आवश्यकता होती, संयमाची आवश्यकता होती. इथे मात्र संयम दाखवला नाही. आणखी एक बॉलला लॉट करण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय घरपोच सेवा दिली आहे. विकेट इथे अर्जित केली आहे. धावपलकावरती धावा आहेत 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावपलकावर धावा आहेत 14, एक विकेट गेली आहे. संदीप दिवाने ज्याने की खूप आक्रमक सुरुवात केली ते आता माघारी परततील. आवश्यकता होती की या गोष्टींची मैदानावरती थांबणं गरजेचं होतं संदीप दिवानेला देखील परंतु आता विकेट आली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय नरेंद्र दिवाने मैदानावरती पोहोचले. त्यांच्या जोडीनं आपण पाहतोय ऋतिक दिवाने. दोन्ही बॅटरने आतापर्यंत एकही बॉल फेस केला नाही. जे बॉल फेस केले ते सर्व बॉल संदीपने फेस केले होते. फुल टॉस आणि ऑन साइडला भिरकावला आपण पाहतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फुल टॉस वरती फुल टल वसूल केला गेलाय. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, मॅक्सिमम सिक्सर.
कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं कशा रीतीने बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि ज्यावेळेस आपण पाहतोय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालं बॉल आउट ऑफ द पार्क गेलाय षटकार आला षटकारच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड अनदर दुसरी फुलटॉस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्याकडून झाली चूक बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि आपण पाहतोय या बॉल वरती 5 धावा मिळतील प्लस पुढचा बॉल असेल फ्री हिट खराब गोलंदाजी पाहायला मिळते इथे महेशने खूप चांगली गोलंदाजी अगोदरच्या सामन्यामध्ये केली होती परंतु इथे मात्र आपण पाहतोय मोमेंटम शिफ्ट केलंय ते मात्र गेरसे संघाच्या बाजूने पहिल्या बॉलवरती षटकाराला दुसरा बॉल आपण पाहतोय फुलटॉस आणि नो बॉल पंचांनी कॉल केलाय त्या बॉल वरती आलाय चौकार एकूण धावफलकावरती धावा आहेत 25 फ्रीडचा बॉल आपण पाहतोय कमी गतीने टाकलाय इथे मात्र आपण पाहतोय अगदी गंडवलंय बॅटरला चांगला बॉल पाहायला मिळालाय गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन आणि लेग कटर स्लोवर लेग कटर तुम्हाला पाहायला मिळाला गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून कमी गतीने लेग कटर टाकला होता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय महेश दाखल आहेत बॅटिंगसाठी आपण पाहतोय बॅटर ऋतिक हा बॉल देखील हवेत आहे उंच आहे दूर देखील खूप जाईल पॉवरफुल हिट बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क सरळ बॅटने वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणखीन एक कडा प्रहार बॉल जाईल सीमारेषे पार षटकार ऋतिक दिवाने काय फलंदाजी करतायत 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जरूर संदीप दिवाने बाद झालेत परंतु मैदानावरती सांगत असताना मैं हूं ना आणि कमालीची कामगिरी पाहायला मिळते 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला बॅट बोलताना पाहायला मिळते ऋतिक दिवानेची स्विच हिट अटेम्प्टेड आपण पाहतोय एक धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा असतील 32 अगर घी सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करना ये भी सवाल है मैदान के ऊपर पर हर एक इंसान की अपनी अपनी सोच होती है आणि एका चांगल्या विचाराने मैदानावरती उतरलाय खर तर आपण पाहतोय ऋतिक देखील नरेंद्र स्ट्राइक वरती आपण पाहतोय गॅप मध्ये बॉल आहे आणि जरी क्षेत्ररक्षक असते तरी देखील काही करू शकले नसते बॉल जाईल आउट ऑफ द पार्क मिड विकेट क्षेत्रामध्ये नरेंद्रच्या बॅट मधून देखील मोठा प्रहार षटकार धावफलक मात्र अतिशय वेगाने पुढे जाते 38 धावा धावफलकावरती 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड खंबालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे अगदी दोन्ही एंड अटॅकिंग क्रिकेट आता सध्याच्या घडीला खेळलं गेलंय धावफलकावरती आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 लॉस ऑफ द 1 विकेट 38 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ 38 धावा धावफलकावरती पुढचा बॉल समोर दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहे डीप मध्ये एक धाव तर पूर्ण झाली आहे परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे बॉल वरती जाणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षक म्हणून परंतु चित्र पाहायला मिळत नाहीये चौकार आलाय चौकाराच्या मध्येन धावफलक पुढे जाईल 42 धावा धावफलकावरती 42 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि तब्बल 28 धावा षटक क्रमांक 2 मध्ये आल्यात एकूण धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली शिवम स्पोर्ट गिरसे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरुवातीला आपण पाहिलं बॅटर खरं तर खूप चांगली बॅटिंग सुरुवातीला संदीप दिवाने यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि सध्याच्या घडीला नरेंद्र दिवाने आणि ऋतिक दिवाने या जोडीने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे 42 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि धावांची बरसात खरं तर या मॅच मध्ये होईल यामध्ये शंका नाही अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे आपल्याकडे धावफलकावरती धावा आहेत 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 लॉस ऑफ द 1 विकेट अनुज जाधव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी पहिला बॉल मे बी एज एक धाव मिळेल एजच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट किपर डोक्यावरून फ्लाय झाला बॉल एका धावेने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा असतील 43 स्ट्राईक बदलली जाते
अगदी आपण पाहतोय स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल नरेंद्र दिवाने, ऋतिक आणि नरेंद्र ही जोडी देखील प्रभावित करते. त्या अगोदर आपण पाहिलं संदीप दिवानीची छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी आपण पाहिली. पुढचा बॉल आपण पाहतोय स्टेप आउट झालेत आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवाई प्रहार संदीपच्या बॅट मधून आपण पाहतोय. नरेंद्रच्या बॅट मधून हा षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. कमालीचा स्ट्रोक 49 धावा धावफलकावरती 49 लॉस ऑफ दी 1 विकेट. अनुज जाधव वरती मात्र आक्रमण चढवलंय बॅटर नरेंद्रने देखील कमालीची बॅटिंग सध्याच्या घडील ते मैदानावरती करतायत आणि ओळखला जातो शिवम स्पोर्ट गिरसे हा संघ या गोष्टींसाठी 49 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल बॅटवरती व्यवस्थित येत नाही. या डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. अलंग दी कार्पेट बॉल गेला, 2 धावा इथून देखील अर्जित होतील. 51 धावा धावफलकावरती 50 अप झाला. इथे मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम अर्थात शिवम स्पोर्ट गिरसे संघ 51 धावा धावफलकावरती आहेत. अनुज बॉलिंग ट्रॅक वरती 51 धावा धावफलकावरती. हा बॉल यावेळेस आपण पाहतोय एक धाव पुन्हा एकदा मिळेल एज लागून आपण पाहतोय. एकेरी धाव येते, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 52. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 लॉस ऑफ दी 1 विकेट. 52 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 3 मार्गस्थ आहे. ऋतिक आणि नरेंद्र ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला अलंग दी कार्पेट मिडविकेट क्षेत्रामध्ये खूप वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेला. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय बॉल आणि एस्टनचा संपर्क झाला नाही. फलंदाज नॉट आउट असेल. तीन धावा या बॉलवरती मिळतील आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 55. 55 लॉस ऑफ दी 1 विकेट. 55 धावा धावफलकावरती. तर धावांचा वेग आणि ओघ काही थांबायला तयार नाही. आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम शिवम स्पोर्ट गिरसे संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना सुस्थितीमध्ये पोहोचलेला आपण निश्चित पाहिलाय. 55 धावा धावफलकावरती, परंतु ह्या धावा 80 धावांपर्यंत नेण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही बॅटर सध्याच्या घडीला मैदानावरती करतील यामध्ये शंका नाही. अनुज बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल समोरच्या दिशेने आक्रमण. तीरवी शर्मा जाए इतना सीधा स्ट्रोक केला है डाउन द ट्रॅक. हा फटका आपण पाहतोय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. ऋतिक दिवानेच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय 61 धावा धावफलकावरती. 61 लॉस ऑफ द 1 विकेट. एकसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहतो 61.
3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. आपण पाहतोय 61 धावा धावपलकावरती 61. पहिला बॉल फुल टॉस होता ऑन साइडला. स्टेप आउट झाले सुरुवातीला. आपण पाहतोय बॉलला फुल टॉस बनवलंय आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणखीन एक षटकार आपण पाहतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. नरेंद्रच्या बॅट मधून हा षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 67. 67 धावा धावफलकावरती. आणखी एक बॉल आपण पाहतोय हवेमध्ये. हा ऍक्शन रिप्ले नाहीये, लाईव्ह सुरू आहे शो. आणखीन एक षटकार आपण पाहतोय नरेंद्र दिवाने यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा मोठा धमाका. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार 73. 73 धावा धावपलकावरती. सिमन्सफोर्ड गेरसे संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय गणेश बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम षटकासाठी 73 धावा धावपलकावरती. नरेंद्र दिवाने काय फलंदाजी करतात मैदानावरती. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. आणखीन एक आपण पाहतोय आडव्या बॅटल ऑफ केलाय. लगातारचे 3 षटकार नरेंद्र दिवानेच्या बॅट मधून. कमालीची बॅटिंग. धावांचा अक्षरशः पाऊस मैदानावरती पाडतायत आणि या स्पर्धेमधील हायेस्ट टोटल आतापर्यंत बनवली आपण पाहतोय. अगदी सांघिक आपण पाहतोय 79 धावांपर्यंत मजल मारली. 79. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल आपण पाहतोय. हवेमध्ये बॉल आहे परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडेल. 2 धावा अर्धित होतील. आपण पाहतोय 81 धावा धावपलकावरती. 81. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय 81 धावा धावपलकावरती. काय बॅटिंग केली आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली नरेंद्र दिवाने यांच्या माध्यमातून. हा देखील बॉल आपण पाहतोय चांगला फटका. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेने धावपलक पुढे जाईल. 82 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 82. षटक क्रमांक आपण पाहतोय. अंतिम मार्गस्थ शेवटचा बॉल या षटकामधलं आणि ऋतिक दिवाने आपण पाहतोय स्ट्राईक वरती. 11 बॉल 46 धाव्यांची खेळी. शेवटचा बॉल आपण पाहतोय हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु जैन इथून सुटेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 84 धावा धावपलकावरती. वैयक्तिक 11 बॉल मध्ये 46 धावांची खेळी नरेंद्र दिवानेने केली आहे आणि 8 बॉल मध्ये 23 धावा ऋतिक दिवाने. सुरुवातीला आपण संदीपची बॅटिंग पाहिली परंतु फिनिशिंग टच दिले जोडीने या डावाला आणि धावपलकावरती आपण पाहतोय 84 धावा लगवल्यात. 85 धावांचं बलाढ्य महाकाय लक्ष ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना तो यशस्वीरित्या केला जाईल का या ठिकाणी भातसाई स्पोर्ट भातसाई संघाकडून हे ऐकवण्यासाठी की धावा डिपेंड होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय प्रसन्न चव्हाण सर यांना. धन्यवाद.
शिंदे सर. भला मोठं आव्हान मैदानावरती असेल ते म्हणजेच भातसाई स्पोर्ट्स भातसाई संघासमोर 85चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पाहूया 85 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. खूप चांगली मॅच मैदानावरती होईल. जर या 85 धावांपर्यंत पोहोचायचं जर एक विक्रम जर हासिल झाला तर मी म्हणेल भातसाई स्पोर्ट्स भातसाई संघासाठी ती चेज त्यांच्या आयुष्यामधली सर्वात बेस्ट चेज असेल. कारण समोर देखील एक मोठा संघ आहे ज्या संघाकडे तेच तर्राट गोलंदाजांचा तोफखाना आहे असा संघ आपल्याला पाहायला मिळतो शिवम स्पोर्ट्स गिरसी. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो मैदानावरती भातसाई स्पोर्ट्स भातसाई कल्पेश जाधव आणि दिनेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्क वरती ऋतिक दिवाने असे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. थोडंसं परिवर्तन झालेलं आहे आपण पाहू शकतो स्कोरर मध्ये. आमचे समीर दादा आता थोडीशी रजा घेत आहेत आणि त्यांच्या जागी आलेले आहेत मनप्रीत सर आलेले आहेत. त्यांचं करूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत. धावसंख्या 85 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे ते म्हणजे शिवम स्पोर्ट्स गिरसी संघाच्या माध्यमातून भातसाई स्पोर्ट्स भातसाई संघासाठी खूप चांगली मॅच मैदानावरती रंगेल यातही मात्र शंका नाहीये. यानंतर एकच मॅच आहे पण मात्र वेळ वाया घालवायचं नाहीये ही विनंती असेल दोन्ही संघांना. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार या पहिल्या षटकामध्ये. सध्याच्या घडीला रेड आउट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती तयार. पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते सुमितजी देशमुख सर मॅन फ्रॉम शहापूर आणि जय पवार सर जे बी पॅनलचे सर्वे सर्व आणि वन ऑफ द टॅलेंटेड आणि वन ऑफ द बेस्ट अंपायर इन टेनिस बॉल क्रिकेट. यावेळेस उडवलेला आहे बॉल निघून चाललाय इथून मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. ये तो सिर्फ झाकी है और पूरी किताब खुलनी अभी बाकी है. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. अजूनही 81 धाब्यांची गरज असेल मैदानावरती. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. सुरुवात चांगली झालेली आहे. 85 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला अशाच प्रकारची सुरुवात गरजेची आहे आणि मैदानावरती अगदी तशाच प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय पहिल्या बॉल वरती. ऋतिक दिवानेचं स्वागत खूप चांगल्या प्रकारे कल्पेश जाधवने केलेलं आहे. शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा वाघ म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. टायगर ऑफ शहापूर टेनिस बॉल क्रिकेट आणि खेळतोय देखील वाघासारखा. पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. ऋतिक थोडंसं प्रेशरमध्ये असेल मात्र धावा भरपूर आहेत त्यामुळे एक त्याच्याकडे मी म्हणेल कुशन आहे धावेंचं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ऋतिक आपल्याला या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. अजूनही 23 चेंडू आणि 81 धाव्यांचं लक्ष मैदानावरती असेल. 23 चेंडू 81 धावा 20 प्लस रन रेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला हा मैदान फार लकी आहे कारण आतापर्यंत खूप चांगली कामगिरी या मैदानावरती सातत्याने आपल्याला शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो संघ मैदानावरती झालाय सज्ज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ऋतिक ऑन द बॉलिंग मार्क. स्विचिट अटेम्प्ट जरूर आपल्याला पाहायला मिळाला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे स्थगित पाहायला मिळते. कमबॅक करत असताना ऋतिक हा फेकला गेलाय डॉट बॉल. आतापर्यंत जर विचार केला 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 4 धावा पाहायला मिळेल. अजूनही विजयाचं समीकरण 81 धावेंची गरज आहे. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खराब गोलंदाजी. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र सिंगल एकच धाव मिळेल. एकच धाव मिळणार आहे. आणि येस बेस्ट ऑफ फाईट बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी आणि आपण पाहू शकतो बदलापूरचे बाहुबली अमितजी डांगरे सर जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा क्लोज कॉल आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
बॅटिंग टीमच्या माध्यमातून बेस्ट ऑफ फाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि येस नो बॉल असणार आहे. हा नो बॉल आहे, त्यामुळे नो +1 2 धावा आहे टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. सुमित देशमुख सर, अमितजी टांगरे सर आणि या स्पर्धेसाठी मी म्हणेल ज्यांनी खऱ्या अर्थानं आपला वेळ दिला असे जय पवार सर, वन ऑफ द लेजंड, वन ऑफ द टॅलेंटेड आणि वन ऑफ द बेस्ट अंपायर इन टेनिस बॉल क्रिकेट. आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर पाहायला मिळतील. जेपी पॅनलची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झालेली आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला, त्याला अनुषंगून असेल डॉट बॉल. डॉट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित व्हायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 4 जरूर आले, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर नो बॉल +1 आणि त्यानंतर आला पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडूंची आपण पाहू शकतो समाप्ती झाली आहे. फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार आणि आलाय या बॉलवरती चौकार. दिनेशच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 10 पाहायला मिळेल. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा हुकचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. मेल फक्त 1 धाव. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 11 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 85-85 च टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेला आहे. पाहूया 85 धावा ज्या मात्र चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. मी तर म्हणतोय दुसरा बॉल देखील चॉईस करून घ्या. एखादा चेंडू जर हरवला तर आपण लगेच दुसरा चेंडू घेऊन मॅच सुरू करू. मॅच थांबणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या षटकामधील आणि ऋतिकने कमबॅक केलं. खूप चांगली गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ला, एक नो बॉल, त्यावरती सिंगल आली. मात्र त्याला वगळता खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंगचा स्कोर कार्ड त्याचा देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 11 आहे. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा, एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि या दर्जेदार क्रीडा स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवसामधील आपण पाहू शकतो ही महत्वाची मॅच आपल्या दर्शकांच्या भेटीला येते. एकीकडे बादशाही स्पोर्ट्स बादशाही तर दुसरीकडे शिवम स्पोर्ट्स गिरसे असे 2 बलाढ्य संघ इन ॲक्शनमध्ये. वेळ वाचवायची ही विनंती असेल, वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे, गोलंदाज तयार, ऋतिक बॉलिंग मार्कवर. यावेळेस चेंडू हॅमर केलाय लॉंग ऑफच्या दिशेला आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश जाधवचा तडाखा लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळते. आमचे सुदर्शन सर जे खूप चांगला कॅमेरा वर्क करतायत, त्यासोबतच प्रथमेश सर असतील, सागर सर आहेत आणि प्रीतम सर. प्रीतम सरांचं विशेष कौतुक करावं लागेल. खूप चांगलं कॅमेरा वर्क प्रीतम सरांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं विशेष कौतुक करणं देखील तितकंच गरजेचं राहील. आता मात्र आपण पाहू शकतो पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 17. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एक्सपिरियन्स कंटेंडर ऑन द बॉलिंग मार्क नरेंद्र पाहायला मिळतील. कोलंडप्याचा बॉल चांगल्या प्रकारे हँडल केल्यात आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते. थोडीशी आपल्याला मिस एरर पाहायला मिळाला. तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आणि सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा नक्कीच प्रयत्न असेल. 17 बॉल आणि 67 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. प्रति षटकामागे 22.65 ची आस्किंग गती आहे आणि नरेंद्र आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. तो स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश जाधव. कल्पेश है तो मुमकिन है. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल सोडेल तो कल्पेश जाधव. कसला शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा टायगर आणि नो
+6 एकूण 7 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. आता या मॅच मध्ये ट्विस्ट येईल यातही मात्र शंका नाहीये, कारण फलंदाजच्या बॅट मधून एक मॅजिकल 6 आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 9+6 7 धावा ऍड टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 25 पाहायला मिळतीये. 17 बॉल 60 धावेंची गरज असेल बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघासाठी. म्हटलं जातं ना की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली से पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उडान होती है. आणि मैदानावरती ते हौसले आपल्याला पाहायला मिळतात बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाचे, कारण खूप चांगली कामगिरी विथ द बॅट कल्पेश जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने ज्यावेळेस कमेंट बॉक्स ऑन असतो त्यावेळेस आपल्याला एक कमेंट पाहायला मिळते की शहापूरचा टायगर कल्पेश जाधव आणि अगदी तो खेळतोय वाघासारखा. त्याने देखील सांगितलं की जब आई थी बारी मेरी तब आधा किल्ला डेरता और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर कल्पेश जाधव नाम का शहापूर टेनिस बॉल क्रिकेट का शिरता. खेळतोय तो वाघासारखा आणि बॅटिंग देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळतीये कल्पेश जाधवच्या माध्यमातून. मात्र मैदानावरती नरेंद्र सरांना कमबॅक करावं लागेल. आतापर्यंत आपला एक चेंडू फेकण्यात आलेला आहे षटकामधील आणि फ्रीटचा बॉल आहे. सुवर्ण संधी असेल कल्पेश साठी. गोलंदाज तयार. नरेंद्र आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉल वरती पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. दिनेश आणि कल्पेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते बादशाही स्पोर्ट्स बादशाहीसाठी. तर नक्कीच फ्रीटचा बॉल. नरेंद्र सर ऑन प्रेशर आहेत, मात्र अनुभवाची शिदोरी घेऊन आपल्यासोबत नेहमी जे खेळत असतात असे एक्सपिरियन्स प्लेअर नरेंद्र ऑन द बॉलिंग मार्क. फ्रीटचा बॉल. यावेळेसचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मध्ये असतील फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार कल्पेश जाधव ब्रँडेड चौकार. पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला. खूप चांगला स्ट्रोक आणि त्यावरती चौकारांची मोहर. टीमची टोटल 29 29 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जर विचार केला 1.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 29 पाहायला मिळतीये. समीकरण 16 चेंडू आणि अब तक 56 अशा 56 धाव्यांची गरज आहे. प्रति षटकामागे 21.00 ची आस्किंग गती जी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. कल्पेश जाधवचा विचार केला 6 चेंडू आणि 21 धावांवरती इंडिव्हिज्युअल खेळतोय, तर दुसरीकडे दिनेशच्या माध्यमातून 4 चेंडू फेस करण्यात आलेले आहेत 6 धावांवरती. तो देखील इंडिव्हिज्युअल खेळतोय. मात्र मैदानावरती इंडिव्हिज्युअल माइलस्टोन पेक्षा टीमचा माइलस्टोन फार गरजेचा असेल सध्याच्या घडीला. टीम बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघासाठी. यावेळेस फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका. क्रिकेट विश्वातील सर्वात सुंदर फटका. ओव्हर द बॉलर हेड आणि डाऊन द ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश जाधव ब्रँडेड चौकार. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती कल्पेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी म्हटलं होतं डगआउट देखील म्हणत असेल कल्पेश है तो मुमकिन है आणि मैदानावरती कल्पेश देखील खेळतोय खूप चांगला. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश जाधव ऑन फायर. कल्पेशच्या माध्यमातून अजून एक मोठा फटका. बॉल सीमा पर आलाय षटकार. कल्पेश जाधवने देखील एक स्टेटमेंट दिली है कि सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. खूप चांगली बॅटिंग आणि आपण पाहू शकतो कमेंटची मात्र पिन करण्यात आलेली आहे आपल्या स्क्रीनवरती. विजय दिनकर यांच्या माध्यमातून कल्पेश आउट नाही झाला तर बादशाही 100% जिंकेल. इथल्या एका छोट्या छोट्या मुलाला देखील माहिती आहे की कल्पेश जाधव हे नाव नाही हा ब्रँड आहे आणि तो ब्रँडेड स्ट्रोक मैदानावरती खेळतोय. आणि तो ज्या वेळेस ब्रँड मैदानावरती खेळतो त्यावेळेस बादशाही संघ म्हणत असेल ऑल इज वेल, सर्व काही ठीक आहे. पुन्हा एकदा फटका सुरेख पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पर मिलेंगे 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा टीम बादशाही संघ का
बेडा पार. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच कल्पेश जाधव. आणि कमेंट मध्ये आपण पुन्हा एकदा आपण पाहू शकतो सचिनजी खोडके सर, समालोचन क्षेत्रातील एक उभरता सितारा. कीप ग्रोईंग दादा, थँक्यू सो मच. आपला देखील प्रेम आमच्यावरती आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील अमोलजी गोडविंदे सरांनी एक कमेंट केली होती, त्यांच्यासाठी देखील त्यांचं मनापासून आभार असेल. तुमच्या सर्वांचं प्रेम असेल तर डेफिनेटली एक दिवस असेल ज्यावेळी माझं देखील खूप मोठं नाव होईल. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय षटकार. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे कल्पेश जाधवच्या माध्यमातून. बॅटिंगचा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश जाधवच्या माध्यमातून काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ बॅटिंग. सांगेल फक्त इतकंच की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव पत्तर भी कभी भगवान नहीं होता. खऱ्या अर्थानं हा खेळाडू खूप चांगल्या प्रकारे खेळतोय. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन द बोर्ड. बघा 42 झालेत. हा शक्का मी ऍड केला नाहीये, थांबा जरा. फेअर डिलिव्हरी असेल, आता ऍड होतील ना, आता ऍड होतील. ज्यावेळेस डिसिजन येईल त्यावेळेस आम्ही ऍड करू. 48 धावा आता धावफलकावरती आहेत. षटकार आलाय, फेअर डिलिव्हरी. $49 ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत. आम्ही देखील 49 सांगणार होतो, अगदी त्याच वेळेस माईक बंद पडला. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती. आणि समीकरण आता 12 चेंडू 36 धावेची गरज. जो सामना खऱ्या अर्थानं व्हेंटिलेटरवर मी म्हणेल आता शिफ्ट झालेला आहे, जो जनरल वॉर्ड वरती होता. कारण मॅच अशा स्थितीवरती पोहोचली आहे जिथून कुठलाही संघ आता विजयी होऊ शकतो. मॅच एकीकडे गिरसे आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे बादशाही स्पोर्ट्स बादशाही. म्हणजे खऱ्या अर्थानं दोन वाघांमध्ये चालू असलेली लढाई क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की एका जंगलामध्ये दोन वाघ राहू शकत नाही, एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही, एका राज्याच्या सिंहासनावरती दोन राजे राहू शकत नाही. मग एका मॅच मध्ये दोन चॅम्पियन संघ कसे राहू शकतील. खूप चांगली मॅच, खूप चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळते. 12 बॉल आणि 36 धावेंची गरज असेल. मयूरजी अंधाडे जे आपल्याला पाहायला मिळतील, कल्पेश जाधव यांचे बिग फॅन आहेत. ते देखील कल्पेशची मॅच बघायला इथे उपस्थित झालेले आहेत. मग हा प्रेम आहे क्रिकेटवरती आणि हा प्रेम आहे कल्पेशवरती. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी असेल आणि आपण पाहू शकतो फलंदाज होतील बाद. दिनेशची खेळी होत असताना समाप्त. दिनेश बॅक टू दी पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज होईल बाद. अकरा चेंडू आणि 36 धावेंची गरज. 11 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाले. दिनेशची खेळी समाप्त झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती दिनेश बाद झाले. टीमला बसलेला झटका क्रमांक पहिला. न्यू बॅटर मैदानावरती एंटर झालेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती, ते म्हणजे हरीश. पाहूया हरीश कशा प्रकारची कामगिरी करतील. खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो tenniscricket.in च्या माध्यमातून. आमचे प्रीतम सर आहेत, विचार केला तर आमचे सुदर्शन सर आहेत, आमचे प्रथमेश सर आहेत आणि आमचे सागर सर आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. नीट अँड क्लीन टेलिकास्ट, प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी विथ क्वालिटी असं आपण पाहू शकतो. खूप चांगले प्रकारचे आपण पाहू शकतो, जी मात्र लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळते. प्रत्येकाचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. पाहू शकतो गणेश झुगरे यांच्या माध्यमातून एक कमेंट आलेली आहे, किती काही झालं तरी गिरसे संघ विजेते पद मिळेल. मात्र मैदानावरती क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही की काय घडेल काय बिघडेल. इथे एक धाव झाली आहे 8 टीमच्या टोटल मध्ये आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा. 50 अप
50 धावा धावफलकावरती असतील. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 10 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 4 चेंडूंवरती 3 मोठे फटके आले, सामना जो आहे तो थोडासा शिफ्ट होईल, सामना बरोबरी होईल, मात्र मैदानावरती काहीही घडू शकतो. अजय वरती जिम्मेदारी आहे. पाहूया अजय कशा प्रकारची कामगिरी करेल. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू नो +6, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब आई थी बारी मेरी तब आधा किल्ला डेरता और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर शहापूर का टाइगर कल्पेश जाधव नाम का शेर था. खेळतोय देखील वाघासारखा आणि त्याच्या माध्यमातून काय बॅटिंग पाहायला मिळतीये. आता मात्र आपण पाहू शकतो दर्शक आणि दर्शकांमध्ये आमचे बॉट बाय देखील आहेत, ते देखील फार खुश आहेत कारण कल्पेश जाधवचे ते फॅन आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 57 धावा. विजयाचं समीकरण अजूनही 10 चेंडू आणि 28 धावेंची गरज पाहायला मिळतीये. काय सामना आहे. विनंती असेल दर्शकांना, मित्रांनो कल्पेश जाधवची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली कल्पेश जाधवच्या माध्यमातून. एकेरी झुंज, एकेरी किल्ला लढवतोय हा मावळा टीम भातसई स्पोर्ट्स भातसई संघासाठी आणि याला म्हटलं जातं चांगल्या प्रकारची कामगिरी. फ्री हिटचा बॉल असेल, पाहूया फ्री हिटच्या बॉल वरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 1500 लोक, 1500 व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळतात. तिथे मिस टाइम स्ट्रोक मात्र आपण पाहू शकतो. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉल वरती खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळतीये. आल्या धावा 2 आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय उर्वरित चेंडू 9 आणि विजयासाठी 26 धावेंची गरज. म्हटलं जातं ना कि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. सातत्याने प्रेशर मध्ये स्वतःला सिद्ध केलंय कल्पेश जाधवने. स्ट्रगल करून गुगल पर्यंत पोहोचलेले नाव कल्पेश जाधव आता मैदानावरती पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग. यावेळेस लोवर फुल टॉस, फटका फसवा आहे आणि फिल्डरच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाहीये. अगदी कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. मात्र विनंती असेल कल्पेशसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण खूप चांगली बॅटिंग विथ द बॅट. खूप चांगले स्ट्रोक आपल्याला कल्पेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खूप चांगली बॅटिंग आपण कल्पेश जाधवची पाहिली. अलोन वॉरियर जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कल्पेश जाधव 13 चेंडू 49 धावेंची विस्फोटक फलंदाजी आणि टाळ्यांच्या गजरामध्ये तो मात्र स्वागत करतील. म्हटलं जातं की रिझल्ट डझंट मॅटर, तुम्ही प्रयत्न किती करता ते मॅटर करतात. आज जरी संघ हरेल नाही हरेल तो मात्र मी म्हणेल नंतरचा प्रश्न रिझल्टचा प्रश्न आहे. मात्र दर्शकांचं मन जिंकलंय हे कल्पेशने आणि कल्पेशला म्हणून तर सर्व दर्शक म्हणतात शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा टायगर. आणि त्या टायगरच्या माध्यमातून खूप चांगले वार आपल्याला पाहायला मिळाले क्रिकेटच्या मैदानावरती. समीकरण आता आपण पाहू शकतो 8 बॉल आणि 26 धावेंची गरज आहे. क्रिकेटची मॅच आहे आणि क्रिकेटच्या मॅच मध्ये काहीही घडू शकतो. खूप थ्रिलर एन्काउंटर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एकीकडे गेरसे तर दुसरीकडे टीम भातसई स्पोर्ट्स भातसई. हे बॅटर मैदानावरती एंटर झालेले आहेत ते म्हणजे महेश आणि हरेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतीये. 8 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. खूप चांगली मॅच लागतीये मैदानावरती, यात मात्र शंका नाहीये. मात्र हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. एखादा मोठा फटका आला, सिंगल डबल आली, 20 पेक्षा धावसंख्या खाली असेल तर शेवटच्या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी होईल. मैदानावरती अजून एक फटका, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. खूप सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. महेश सरांच्या माध्यमातून हा षटकार आला आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 7 चेंडू 20 धावेंची गरज. पुन्हा एकदा उल्लेख करेल जो जनरल वॉर्ड वरती सामना होता तो आता व्हेंटिलेटर वरती शिफ्ट झालेला आहे. कुठे मॅच होती आता आली आहे कुठे, कारण समीकरण 7 बॉल विजयासाठी 20 धावेंची गरज. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भातसई स्पोर्ट्स भातसई संघ देखील सांगतोय विजलो जरी आज मी
हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. समीकरण 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज, दर्शकांचा पैसा वसूल असा सामना मैदानावरती आपण पाहू शकतो. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगतीये. एकीकडे आपण पाहू शकतो भातसई स्पोर्ट्स भातसई, तर दुसरीकडे शिवम स्पोर्ट्स गेरसे, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करायची विनंती असेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे दोन्ही टीम्सना. खूप चांगली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. भातसई स्पोर्ट्स भातसई संघाने पहिल्या चेंडू पासून प्रति हल्ला, वार वरती पलटवार, टीट फॉर टॅट, जस्यास तसं उत्तर, ऍक्शन वरती रिॲक्शन केलंय आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी आपल्याला भातसई स्पोर्ट्स भातसई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गिरसे संघाने खूप चुका केल्या, त्यांच्या माध्यमातून भीमर चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्या माध्यमातून आपल्याला खोलवर टप्प्याचे फुलरलेनचे चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याला अनुषंगून काय होईना समोर खेळणारा भातसई संघ आता फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. मॅच अशा स्थितीवरती आहे, पहिले 2 बॉल एखादा मोठा फटका आला सामना फिनिश होईल. आता क्रिकेटची मॅच आहे, क्रिकेटच्या मॅच मध्ये काहीही होऊ शकतो. दुसरं षटक नरेंद्र दिवाने यांचं महाग ठरलं, त्याला तब्बल 32 धावा आणि त्यानंतर अजयच्या षटकामध्ये देखील 22 धावा आल्या. 6 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा वन मोर 6 बॉल निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. जी मॅच मी म्हणेल खिशामध्ये होती, आता मात्र त्या मॅचला आपण पाहू शकतो समोरासमोर 2 संघ आहेत. आता कुठलाही संघ विजयाचा शिल्पकार बनू शकतो, कुठलाही संघ विजय प्रस्थापित करू शकतो, अशी मॅच मैदानावरती पाहायला मिळतीये. 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ, लेकिन लड़ने वालों की कदमों में जहान होता है. लढाई भातसई संघाच्या माध्यमातून डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळाली. इथे मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज झालेत बाद. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय, कारण फलंदाज होतील बाद. हारेसची खेळी समाप्त. कधी बॅटिंग करणारा संघ तर कधी बॉलिंग करणारा संघ वर्चस्व गाजवतोय. कधी फलंदाज हवी ठरतायत, कधी गोलंदाज हवी ठरतायत, कधी गिरसे संघ पलटवार करतोय तर भातसई संघ कधी पलटवार करतोय. ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये राजकारण रंग बदलतो, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, त्याचप्रमाणे क्रिकेटची मॅच देखील रंग बदलत असताना पाहायला मिळतीये. चला स्पीडअप करायची विनंती असेल कल्पेश जाधव, चला आपण आपल्या बॅट्समनला पाठवायचे. 4 चेंडू 8 धावा असं समीकरण पाहायला मिळतं. माहिती आहे मॅच अगदी अटीतटीची आहे, मात्र वेळेचे देखील आपल्याला बंधन आहे. विदिन टाइम आपल्याला मॅच कव्हर करायची आहे. आजची जी मॅच झाली ना ती मॅच दर्शकांचा पैसा वसूल आहे. जिंको कोणी हारो कोणी, हा विजय होणार आहे क्रिकेटचा, हा विजय होणार आहे साई चषक 2024चा आणि हा विजय होणार आहे आयोजकांचा. कारण दर्जेदार क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 4 चेंडू 8 धाब्यांची गरज मैदानावरती असेल ती म्हणजे अनुजला. जिम्मेदारी दुसऱ्यांच्या खांद्यावर ढकलणं सोपं आहे, स्वतःच्या खांद्यावरती ठेवून ती पेलणं फार अवघड असते. आणि मैदानावरती आता पाहूया अनुजवरती ती जिम्मेदारी आहे, जिम्मेदारी आहे संदेशवरती आणि जिम्मेदारी आहे महेशवरती. एकीकडे भातसई तर दुसरीकडे गिरसे संघ. कुठला संघ ठरेल विजयाचा शिलेदार? असं म्हटलं जातं ना की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल आज इस मैच में लढणं सीख लो. 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. दर्शकांना विनंती आहे सामना आवडला असेल तर सामन्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय मॅच पाहायला मिळतीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं एक कमेंटने की मॅच ब्लॉकबस्टर पाहायला मिळतील, अगदी तशाच ब्लॉकबस्टर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आणि फलंदाज आपण पाहू शकतो झालेले आहे बाद, मात्र वाईटची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. समीकरण 4 चेंडू आणि 7 धावेंची गरज असेल. मॅच जी मात्र अप्रतिम आहे, मॅच जी मात्र दर्शकांचा पैसा वसूल आहे. कारण एकीकडे गिरसे जो ओळखला जातो लेदर बॉल क्रिकेट सारख्या स्टाईल मध्ये
टेनिस बॉल क्रिकेटसाठी. दुसरीकडे जर विचार केला तर बादशाही संघ ज्याने सातत्याने शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा परचम दिलाय. मात्र मी म्हटलं होतं की एका जंगलामध्ये दोन वाघ राहू शकत नाही, एका म्यानामध्ये दोन तलवार राहू शकत नाही, एका सिंहासनावरती दोन राजे राहू शकत नाही, मग एका मॅचमध्ये दोन चॅम्पियन कोण राहू शकतील? चॅम्पियन इज चॅम्पियन. हु विल बिकेम द चॅम्पियन? कोण असेल चॅम्पियन? थोड्या वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. आता मात्र समीकरण 4 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. इथे ही चूक महागात पडू शकते, ती म्हणजेच गिरसे टीमच्या संदेशला. कारण ऑप्शनच्या बाहेरचा बॉल लेग स्पिन झाला तो बॉल, आणि अगदी जो लेगस्टिंग मी म्हणेल वाईड लाईन होती ऑप्शनच्या बाहेर, अगदी त्याच्या बाहेरून बॉल गेला, जिथे अवंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड झाली. अनुज आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र तयार आहेत, न्यू बॅटर मैदानावरती. दुसरीकडे नरेश देखील, ते देखील न्यू बॅटर आहेत. 4 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आलाय डॉट, आणि 3 चेंडू 7 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा उत्कंठा निर्माण झाली आहे, कारण समीकरण पाहायला मिळतोय 3 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, जज्बा रखो हर दम जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 3 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचे, वेळ वाचवणं गरजेचं राहील. थोडंसं स्पीडअप करा, वेळ वाचवणं हे फार गरजेचं आहे. तीन चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोणाला वाटलं नव्हतं की इथपर्यंत ही मॅच जाईल, मात्र कल्पेश जाधव है तो मुमकिन है, आणि कल्पेशने काय इनिंग खेळली, खूप सुरेख अशी कामगिरी. यावेळेसचा चेंडू फटका चांगल्या डीप मध्ये असेल, फिल्डर सिंगल झाली ऍड. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. मॅच ज्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम देखील कंटिन्यू होणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती असेल कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती असतील. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य, नाशिवंत नाही असं सांगितलंय बादशाही संघाने. इथे मात्र स्ट्रोक अप्रतिम आहे, मात्र सामना झालाय फिनिश, आणि सामना जिंकलेला आहे बादशाही स्पोर्ट्स. बादशाही संघाने त्यांच्या क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात बेस्ट चेस जी मात्र केलेली आहे बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बादशाही स्पोर्ट्स बादशाही. हार्ड लक टफ लक शिवम स्पोर्ट्स गेरसे. असं म्हटलं जातं की टेनिस बॉल क्रिकेट हा चौकार आणि षटकारांचा खेळ आहे. तुम्ही धावा बनवल्यात, मात्र कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. अगदी तीच मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. 1 चेंडू राखून हा सामना केला फिनिश, आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाने. म्हटलं हार्ड लक टफ लक. गिरसे संघाचा जो आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला तो संघर्ष देखील फार चांगलं होतं, आणि आज आपण पाहू शकतो ही जी मॅच जिंकली आहे बादशाही संघाने, त्या संघाचा शिलेदार ठरलेला आहे तो म्हणजेच कल्पेश जाधव, टायगर ऑफ शहापूर टेनिस बॉल क्रिकेट. चला टू रिमेंबर द युअर नेम, आणि मैदानावरती तेच आपल्याला पाहायला मिळालं. 1 चेंडू राखून धावा चेस केल्या, आणि खूप चांगली कामगिरी मैदान